राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो. महाराष्ट्राचा श्रावणबाळ हसन मुश्रीफ साहेबांचा जय हो. युवा नेते नावेद मुश्रीफ साहेबांचा जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. गेले काही दिवस गडिंग्लज शहरात अशी चर्चा चालू होती की या प्रभागमध्ये निवडणूक लागणार, त्या प्रभागमध्ये निवडणूक लागणार. काही राष्ट्रवादीच्या जे नगरसेवक आहेत त्यांचे दाखले हे वैध झालेले नाहीत आणि ते वैध होणार नाहीत. तसेच गडिंग्लजचे जे नगराध्यक्ष आहेत त्यांचा दाखला जो आता कोर्टात केस चालू आहे त्याबद्दलही अशी चर्चा चालू होती की गडिंग्लजमध्ये पुन्हा एकदा नगराध्यक्षची निवडणूक लागणार. त्यामुळं मी आज सांगू इच्छितोय की गडिंग्लज ही काळभैरीची पंढरी आहे आणि इथं खोट्याचं काही चालत नाही. आणि आमचे जे सर्व नगरसेवक आहेत त्या सर्व नगरसेवकांचे दाखले माझ्यासह सर्व नगरसेवकांचे दाखले वैध झालेले आहेत. तसेच 13 तारखेचा जो निकाल आहे आमच्या नगराध्यक्षांचा तो देखील निकाल आमच्याकडून लागेल आणि नगराध्यक्ष पुन्हा येऊन या आमच्या महेश दुर्घटमठ जे आहेत आमचे नगराध्यक्ष ते पुन्हा येऊन आमच्या नगराध्यक्षच्या खुर्चीवर बसतील असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळं या भैरीच्या पंढरीत काही केला तरी विजय हा 100% सत्याचा होणार याची प्रचिती मला आज आलेली आहे. त्यामुळं आम्ही गडिंग्लज शहराच्या विकासाला कटिबद्ध असल्यामुळं आम्ही यापुढे देखील विकासाची कामं जोरदार करू. आणि मी सांगू इच्छितोय की सर्वांची दाखले वैध झाले आहेत. त्यामुळं उलटसुलट चर्चा जी गडिंग्लजमध्ये होत आहे त्याला आज मी पूर्ण विराम. गडिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधून एक मोठी राजकीय घडामोड आज समोर येताना दिसते आहे. गडिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेवक संतोष चिकोडे यांच्या जातीच्या दाखल्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जात पडताळणी समितीकडून पुन्हा एकदा त्यांच्या जातीच्या दाखल्याच्या पडताळणी समितीकडून करण्यात आली. आणि त्या पडताळणी समितीने केलेल्या पडताळणीमध्ये नगरसेवक संतोष चिकोडे यांचा जातीचा दाखला आज वैध ठरलेला आहे. त्याचा आनंद आज गडिंग्लज नगरपालिकेत प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे असतील, नगरसेवक विठ्ठल बमानगोड, रियाजभाई जमादार, अन्य नागरिकांच्या उपस्थितीत आज साजरा करण्यात आली आहे. ही गडिंग्लज शहरात मोठी राजकीय घडामोड म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच आणखीन 2-3 नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यावर देखील काहींनी ऑब्जेक्शन घेतले होते. हे सुद्धा दाखले वैध ठरल्याची चर्चा आहे. आता 13 तारखेला जो काही नवनियुक्त नगराध्यक्ष महेश तुर्बतवाड यांच्या दाखल्याची जी सुनावणी आहे ती 13 तारखेला होणार आहे. आता याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज.